स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये सीईटीपीला जोडणाऱ्या रासायनिक चेंबरमधून पाणी थेट काळ्या ओढ्यामार्गे नदीमध्ये जाते। चेंबरचं काम निकृष्ट दर्जाचं केलंय अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे। तसंच महापालिकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे। इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे। कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी सीईटीपी प्लांटला शहरातल्या व्यावसायिकांनी चेंबरद्वारे जोडलंय। ही पाईपलाईन काळ्या ओढ्यातून टाकण्यात आली आहे। तर या चेंबरमधून रसायनयुक्त पाणी थेट काळ्या ओढ्यामध्ये मिक्स होत आहे आणि ते नंतर थेट नदीमध्ये जात आहे। नदी प्रदूषित होऊ लागली आहे। चेंबरमधून पाणी थेट नदीमध्ये मिक्स होत असल्यामुळे नदी प्रदूषित होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते। सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे। संबंधित महापालिकेचे अधिकारी, मक्तेदार यांच्यावर निकृष्ट दर्जाचं काम केल्यासंदर्भात तक्रार केली आहे आणि या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर असताना काळ्या ओढ्यामध्ये थेट रासायनिक पाणी मिक्स होत असल्यामुळे नदी प्रदूषित होऊ लागली आहे। त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत आहे। पण मक्तेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे चेंबरमधून पाणी जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केली आहे। इचलकरंजी महानगरपालिका एसटीपी प्रकल्प सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं चेंबर पूर्णपणाने निकृष्ट पद्धतीचा केल्याने अंकिता कंस्ट्रक्शन व संबंधित इचलकरंजी महानगरपालिकेचे जल अभियंता यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित मक्तेदाराची चौकशी व्हावी।